सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। आज कौशल्याच्या समोर भरत येत आहे आणि भरत कौशल्याच्या समोर शपथ घेत आहे, एक नाही अनेक शपथ। कारण आईला बोलल्यानंतर, कैकेयीला बोलल्यानंतर भरताच्या मनामध्ये काहूर माजून गेला की कौशल्याच्या समोर आपण गेल्यावर आपली जी कौशल्याच्या समोर भावना होती ती भावना विरुद्ध झाली असेल अशी भावना त्याची झाली। कारण आपली चूक नसताना आतापर्यंत कौशल्यानं आपल्याला ज्या प्रेमाने वागवलंय त्या प्रेमात फरक पडेल अशा भीतीनं भरत कौशल्याच्या समोर गेला। बेशुद्ध पडले होते। राजकुमार शत्रुघ्नानं त्यांना सावध केलं आणि डोळ्यामध्ये अश्रू असून राजगादीवर बसणारा राजा ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे असं आपल्या मंत्र्यांना घेऊन कौशल्याच्या महलाकडे जायला लागला। मंत्रीवरांनी भरताला सांगितलं, महाराज तुम्ही आईकडे जा, आम्ही तिथे येणार नाही समोर। म्हणाले का? आता कौशल्या माता वर्तमान स्थितीमध्ये राजा आहे। राजा दशरथांचं शरीर जे आहे ते आता गेलेलं आहे। दुसरा राजा होईपर्यंत आईसाहेब राजा आहे। आम्हाला राजाची आज्ञा झाल्याशिवाय मध्ये नाही येता येणार। तुम्ही पुत्र आहात, तुम्हाला जायची परवानगी आहे। पुत्राला केव्हाही परवानगी असते आईला भेटायची। मनुष्य सुद्धा विचार करून येऊ का, पत्नीला विचारतो। कारण पत्नी कोणत्या अवस्थेत, कोणत्या कामात, कोणत्या परिस्थितीत आहे याची जाणीव नसली तर मनुष्य मध्ये जात नाही, विचारतो। पण पुत्राला मात्र आज्ञेची गरज नाही। आम्ही बाहेर थांबतो, तुम्ही आत जा। बा राजधर्म समजून सांगितला आहे। घरामध्ये मर्यादा असावी, हे मर्यादेचे चिन्ह आहे। आज घर अमर्यादेशीर झालं आहे म्हणून लोकांना 50 लाखाचं 1 कोटीच्या घरामध्ये सुद्धा चित्त लागत नाही। पूर्वीपेक्षा फर्निचर भरपूर आहे। आडवं पडून टीव्ही पाहता येतो, पूर्वी खुर्चीवरच बसून पाहता येत होता, बिलकुल आवडतो। सगळ्या सोयी आहे। पायाने बटन दाबलं तर लाईट लागतो पलंगाचा, एवढी सोय आहे। पण लोकांना काही नाही, या घरात असं खाऊ खाऊच होत आहे, मर्यादा नाही। वस्तू वाईट नाही आहे, वस्तुस्थिती आपण वाईट करतो। म्हणून घराला मर्यादा असावी। पडद्यावर सुस्वागतम लिहिलंय आणि येणाऱ्या माणसाचा कंटाळा गेला तर मग त्याला काय अर्थ आहे? स्वागतम। आणि जाणाऱ्या माणसाने वारंवार जाऊन हा धर्म आहे। पण आपण जर उठले सुटले की मर्यादा। आणि म्हणून रामाचं एक नाव आहे मर्यादित पुरुषोत्तम।
रामायणामध्ये मानव धर्माच्या मर्यादा समजवल्या आहे. आपण त्या मर्यादेनं रामायण अभ्यासत गाणे म्हणायचे, काहीतरी गमती करायच्या, लोकांची कर्म नाही, लोकांना समजवा. रामायण महाभारतामध्ये द्वैत झालं म्हणून नाश झाला, खोटा व्यवहार झाला, त्याचं त्याला दिलं नाही. रामायणामध्ये सत्ता पिपासूपणा नाही आहे, महाभारतामध्ये सत्ता पिपासू आहे असं समजवलं पाहिजे समाजाला. आज लोक सत्ता पिपासू झाल्यामुळे कहर झाला आहे. काय झाला आहे? कहर, सत्ता पिपासू. मुलं मोठे झाल्यावर सुद्धा आपण आपली सत्ता गाजवायची नाही, त्यांना चालू द्यायचं, विचारलं तर सल्ला द्यायचा. त्यांनी असं म्हणावं आपलं आम्ही का आता लहान आहे का, तोपर्यंत आपण सत्ता गाजवायची नाही. हे समजत नाही म्हणून वृद्ध सुद्धा बेचैन आहे. कारण प्रत्येकाला वैयक्तिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. थोडं नुकसान होईल, अपमानित होतील, आपण ठिकाणावर येईल. मर्यादा. म्हणून महात्मा श्रीरामाबद्दल क्षमा मागण्याकरता आज जात आहे. आईशी म्हणजे कौशल्यशी संभाषण करायचं आहे. अभिषेकाचा निश्चित मला अभिषेक करून घ्यायचा नाही हे सांगायचं आहे. शत्रुघ्न भरतापासून दूर राहील. कारण रामाचे जसे लक्ष्मण रक्षक आहे तसे भरताचे शत्रुघ्न लक्ष्मण आहे. भरत म्हणजे भाव, शत्रुघ्न म्हणजे षडरिपुला हरण करणार. राम म्हणजे आत्मा, लक्ष्मण म्हणजे लक्षण. ज्याला आत्म्याचं ज्ञान करायचं आहे त्याने लक्षण सांभाळले पाहिजे. शत्रुघ्न षडरिपूचं हनन करणारा. आपण षडरूपला मर्यादा घातली तर आपला भाव चांगला राहतो. षडरूपला मर्यादा नाही घातली तर मनातला भाव कायम टिकत नाही. आज पहा, लाखो रुपये करून लग्न खर्च होतं आणि आईबापांना चिंता असते टिकल का नाही. 12 वर्षाचा मुलगा झालाय तरी मुलगी म्हणजे मला हा माणूस नको, तो म्हणतो तुम्हाला ही बाई नको. 12 वर्ष होऊन गेले लग्नाला, एक तर अजूनही भाव नाही, गॅरंटी नाही. बरं, सगळ्या वर्णात, सगळ्या समाजात, सगळ्या जातीत, सगळ्या देशात, सगळ्या राज्यात असं काही ठराविक ठिकाणी सुशिक्षित अशिक्षित श्रीमंत गरीब यामध्ये हे वातावरण निर्माण झालं. गाव चालत नाही मुलींना, पुणे मुंबईत पाहिजे. काय विचार करा. त्याला कारण महात्मा श्रीराम वनात गेले, सीता लक्ष्मण हे सुद्धा गेले. महात्मा भरत अशा प्रकारे आपल्या मातेच्या जवळ जाण्याकरता आणि कौशल्य आणि सुमित्रा यांची मनधरणी करण्याकरता, कारण त्या दोन्ही दुःखी आहेत. विनाकारण माझ्याकरता माझ्या आईनं सनातन धर्माचा आणि रघुकुलाचा नियम सोडून ज्येष्ठाचं राज्य कनिष्ठाला मागितलं. म्हणून माझ्या दोन्ही भावांना आणि माझ्या वहिनीला सीतेला, जे पितृतुल्य आणि मातृतुल्य अशी सीता, पितृतुल्य असा श्रीराम, काय आदर्श सांगितला आहे. पितृतुल्य म्हणायचं मोठ्या भावाला, सीतेला आई म्हणायचं आहे. अशांना वनात जावं लागलं. हे क्रूर कर्म करणारी कैकेयीचा पुत्र मी भरत आहे. माझे दोन्ही भाऊ दूर दिशी गेले आहे. सुमित्रा उदास मुखाची पाहिली आणि दुर्बल अचेतन कौशल्याही तशीच पाहिली. आणि भरत कापत कापत राजमहालाकडे जातोय. तिथे दशरथ राजांचं शरीर आईसाहेब कौशल्या जोपासले आहे.
अत्यंत मनामध्ये भय निर्माण झाला. सुमित्रेनं कौशल्येला सांगितलं की भरत कापत कापत येतोय. त्यावेळेला राजकुमार भरत आणि शत्रुघ्न हे मार्गाने चालताय कौशल्या भवनाकडे. तदनंतर शत्रुघ्न भरत हे दुरूनच कौशल्याला दिसले. कौशल्या व्याकुळ झाली आणि पृथ्वीवर पडून गेली की आता काय. ते पाहिल्यावर भरत पळाला, धावला आणि आईला उचललं. मनस्वी कौशल्येनं भरताला छातीशी लावून घेतली. पण आई आहे. भरताला जाणवलं माझ्या कौशल्य आईच्या मनात भेद नाहीये, कारण लगेच कवटाळ. जर भेद असता तर कवटाळलं नसतं. आधी काकू पुतण्याच्या अंगावरून हात फिरवून देते. भेद नाही. माझा मुलगा झालाय, पण पुतण्या सुद्धा तसा वागला पाहिजे. आदरयुक्त, प्रेमयुक्त. काय सांगतं रामायण. पण खोटं नाही सांगू आपण. रामायण जेव्हा चालत होतं तेव्हा रस्ते सुखसुखाट व्हायचे. लोक लग्नाचा टाईम बदलावा लागला आणि रस्ते सुखसुखाट होत जायचे. लोक एकाग्र झाले होते. चित्र जरी होते तरी एकाग्र झाले. पुढे देशोदेशी रामायण गाजाला लागलं. मलेच्छन राष्ट्र सुद्धा रामायण पाहत होते, कारण ते दृश्य जे आहे त्याच्यातले काम करणारे बरेच सुधरून गेले. काही तर गेले, सोडून दिलं त्यांनी दूषित कर्म. हा प्रभाव आहे रामायणाचा. आमच्या खेड्यामध्ये 4 पिढ्यापासून रोज रामायणाचं वाचन चालू आहे. घरातले सगळे कुटुंब बसतं आणि घरातला प्रमुख रोज रामायण वाचतो. असं गावोगावी देशोदेशी रामायणाचा उपदेश चालला आहे, पण रामायणाप्रमाणे वागण्याची तयारी मात्र मनाची होत नाही. कारण वागण्याकरता भरतरूपी भाव, आत्मारूपी राम, लक्ष्मण रूपी लक्ष्मण आणि षडदिपूत हरण करणारा शत्रुघ्न याचं आचरण झाल्याशिवाय भाव टिकत नाही. म्हणून तुकडोजी महाराज राष्ट्राला सांगून गेले, मनीने भाव आणि देव मला पाव. देव आशानं पावत नाही आणि देव काही बाजारचा भाजीपाला नाही. हे सगळे भाषण देऊन कथा रस्त्यावर करून पालक लाखोने लोक राहतात, पण श्रवणापासून आउटपुट निघत नाही. रामायण ऐकल्यावर आपल्या भावावर केलेली केस काढायची शुद्धी झाली पाहिजे. रामायण ऐकल्यावर आपण आपल्या भावाला जर हिस्सा कमी दिला असेल तर लगेच पश्चाताप झाला पाहिजे. आणि नाही रे, हे माझं चुकलंय, हे घे तुझं, अशी भावना झाली पाहिजे. तर यांचा त्याला सत्संग म्हणतात. आज सत्संगाच्या नावावर कर्मणूक चालली. आणि कर्मणुकीचं काय, तेवढ्या पुरतं असतं. असे साडे घालून या, असे कपडे घालून या, मोठी मिरवणूक काढा आणि रस्त्याने गुलाबाचे फुलं फेका, त्याच्याने काही नाही. जीवनरूपी मार्ग जो आहे त्याच्यावर भावरूपी फुलं टाकले पाहिजे. माझा भाऊ, माझी बहीण, माझं घर, माझा गाव, माझा राज्य, माझा देश. अजूनही आपल्याला रेल्वेमध्ये ते संडासचं भांड याच्याने आटकून ठेवावं लागतं, साखळीने. लक्षात ठेवा, एवढं विज्ञान पुढे गेलंय. ते भांड सुद्धा चोरीला जातं. 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून. कुठली वस्तू आपण घेऊन घेतो? एसटीचं स्पंज काढून घेतो अजून.
एवढं पुढे गेलं. हसता काय खरं ना, काय परिणाम होतोय? लाखो लोक ऐकतात प्रवचन. परिवर्तन झालं पाहिजे. पूर्वीचा मोडी विद्या ओलं झाडाचं लाकूड तोडत नसे, कोरडच तोडत. तो मोळी विकणारा होता, पण ओल्या झाडाला जखम करत नव्हता. अशिक्षित होता, पण मार्ग चांगला होता. आता लोक सुशिक्षित आहे, पण मार्ग चुकतो आहे. मार्गात दाखवण्याकरता ही ग्रंथ मंडळी आहे. कायदे विद्वान लोक पुस्तक लिहितात. कशाकरता लिहितात? समाज मार्गावर चालला पाहिजे. अजूनही विद्वान लोकांचं लिखाण चाललेलं आहे. बुद्धिमंत लोक लिखाण करतात समाजाकरता, की समाज सुधारला पाहिजे. समाज शब्दातला स काढून टाकतात, फक्त माज राहिला आहे, स नाही. स म्हणजे सत्वगुण. समाजात जेव्हा सत्वगुण येईल तेव्हा समाज सुधारेल. आज रजोगुण आणि तमोगुणानं थैमान घातलेलं आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला तुमची रजोगुणाची. व्याह्याकडे बांगड्याचे 500 रुपये द्यायचे, तर 250 रुपये द्यायची इच्छा होते. त्यांना तेवढं सहन होत. आणि त्या नाचणाऱ्यांच्या अंगावर 500ची नोट वळून टाकून देऊन टाकतात. आता खरं जन्मभर कोण राहणार आहे? व्याही का ते बँकवाले? कुठे टाकतात तुम्ही 500ची नोट? त्या बांगड्यात करता एवढी भानगड होते, तर शेवटी उठवतात. ते ना, ती साधी नवरदेवाचा जोडा जोडते. आता काय गमतीला कामाची दे ना तिला. तिला 50 रुपये देतो, बँकवाल्याला 500 रुपये ओवाळणी देतो. कुठे टाकता पैसा वाजून? विचार करा. ती साधी जन्मभर कायम आपल्याला गमतीला उपयोगाला येणार आहे, तिच्याशी नातं आहे. तिला देऊन द्या त्या दिवशी 500 रुपये मोकळ्या आता. आई म्हणजे येऊ नको देऊ ना, 100 रुपये देऊ ना. हे आई, अरे ते सोयरे होत आहेत तुमचे. संबंध जोडा, संबंध तोडू नका. तो आनंदाचे 500 रुपये तिचे ते गंमत करते, ती जोडाला पोटी आहे म्हणून, आणि तिने करायलाच पाहिजे त्या दिवशी. तो स्नेह आहे. दाजी दाजी. आता तो आणखीन एक नवीन शब्द निघाला, जिजू. मग असं करायचं, जिजूला 50 रुपये द्यायचे. लक्ष द्या. 12 तोळे सोनं घेतलंय, 12 लाख रुपये घेतले, जाऊ दे ना 500 रुपये. हा हा हा. आणि कुठे घालवतो? रस्त्यावर. आता पोरांचे लग्न झाले, नातवाच्या लग्नात तरी लक्षात ठेवा, वाचले तर. आणि नातवाने लग्न करायचा चान्स दिला तर, नाही तर तो तिकडूनच घेऊन आला तर गेलं सगळं. भीती आहे लोकांना. म्हणून ते म्हणतात, राजकुमार दोन्ही कौशल्येकडे आले आणि कौशल्यानं जवळ घेऊन पाठवून हात फिरवा. सांगितलं, भरता तू निष्कंठ राज्य सांभाळ. कौशल्याच्या तोंडातून निघून गेला, राज्य सांभाळ. त्यावेळेला भरत म्हणाला, माते तुझं हृदय मोठं आहे, पण या भरताचं हृदय ऐक आता. हात धरले आहे कौशल्य, बसवलं आहे. सुमित्रा बसले, भरत बसलेले आहे आणि शत्रुघ्न उभा आहे. तो बसला नाही, कारण तो रक्षक आहे. रक्षक सावधान पाहिजे. आताही बात मला या मोठ्या लोकांना अंगरक्षक असतात. आता तर संत बी अंगरक्षक घेऊन आलेला नाही. ते कपडेवाले महाराजच्या मागे पुढे मागे. काय करायचं? भय आहे का तुला? संत निर्भय झाला. भय नको. देखावे झाले सगळे. काय झाले? देखावे. निर्भय राहा. भरत काय म्हणतो तो आहे,
क्रूरतापूर्वक दृष्टी ठेवणारी माझी माता कैकेयी, तिने लोभापोटी महावस्त्र काढून रामाच्या अंगावरचं वल्कल धारण केली. अशा कैकेयीच्या पोटी मी आलेलो आहे. हे कौसल्ये माते, मी शपथ घेऊन सांगतो की मी राज्याचा स्वीकार करणार नाही. या कैकेयीला काय बुद्धी झाली की जिच्या योगानं तिनं रामाला वनवासात पाठवलं, ज्याची नाभी सुवर्णमय शोभणारी आहे असा सुशोभित माझा राम आज वनात गेलाय, अथवा सौमित्राला बरोबर घेऊन गेलाय. आता ते दोन्ही वनामध्ये जाऊन अग्निहोत्राची उपासना करतील. कारण अरण्यामध्ये समिधा गोळा करायच्या आणि त्याच्यावर हवन करायचं. वशिष्ठाने आम्हाला हे शिकवलं होतं. आज रामाबरोबर हवन करायला मला मिळणार नाही. लक्ष्मण भाग्यवान आहे की तो निघून गेला आणि ह्या माझ्या मातेनं माझ्याकरता हे अग्निपात्र तयार करून ठेवलं की मी गादीवर बसू. हे माते कौसल्ये, मी शपथ घेऊन सांगतो की मी राजगादीचा स्वीकार करणार नाही, अथवा माझ्या इच्छेनुसार मी पुरुष सिंह रामाचा सारखा तप करेन, पण गादीचा स्वीकार करणार नाही. रामासारखा तप करेन मी, कारण राम अरण्यात तप करणार आहे. मी तप करेन. तपानं देव प्रसन्न होतो. तपय विना दैवत दिधल्या विना प्राप्त. काही तप केल्याशिवाय मिळत नाही. मी मामाच्या घरी जाऊन भोग भोगलो म्हणून हे दुःख माझ्याकडे. मामाच्या घरी जातो कशा करतात माणूस? मजा करा करतो, आनंदाने राहतो. दिवाळीचे 4 दिवस, उन्हाळ्याच्या सुट्टी महिनाभर. आता यांचा मामा भक्कम होता. मामा कसा पाहिजे? भक्कम. पण नुसता हल्ली मामा चालत नाही, मामी चांगली पाहिजे. नाही तर मामी म्हणते की 3 दिवस राहणार आहे हो तुम्ही. आणि मग तो माता पण निघाल. मी तर गंमत केली होती, कसं चालले तुम्ही अशी बोलत मामी. आईस्क्रीमची कुल्फी गोड वाटते ती, पण शरीराला घातक आहे. कुल्फी सुद्धा गोडे आहे, पकडल्या मिळत नाही. गजानन महाराजांच्या नावावर कुल्फी आहे, साईबाबाच्या नावावर कुल्फी आहे, स्वामी समर्थांच्या नावावर कुल्फी आहे, भेसळ आहे. काय संतांची नावं घेतली तुम्ही खोटं काम करण्याकरता? विचार करा. मिळत नाही. ते मागे आईस्क्रीम मध्ये अंगठ्याचं बोट निघालं होतं ना. कारण कोणतीही वस्तू तयार करताना शून्यता, ज्ञानता आणि पवित्रता नसेल तर ती वस्तू चांगली तयार होत नाही, तो पदार्थ तयार होत नाही. म्हणून हे माते, धनधान्य संपन्न असलेली, हत्ती घोडे संपन्न असलेली ही अयोध्या भूमी या कैकेयीनं छिनून घेतली. मी अयोध्येची शपथ घेऊन सांगतो, मी गादीवर बसणार नाही. मी गादीचा स्वीकार करणार नाही. जर मी गादीचा स्वीकार केला तर मला ब्रह्महत्येचं पाप लागेल. मी वशिष्ठाचा शिष्य राहणार नाही. मी पक्क्या गुरुचा चेला आहे, कच्च्या गुरुचा नाही. आम्हा 4 भावांना वशिष्ठाने ब्रह्मज्ञान देऊन क्षत्रिय बनवलं आहे.
आम्ही योग वासिष्ठासारखा ग्रंथ अभ्यासला आहे. रघुकुलाची रीत आहे, माते ज्येष्ठाचा अधिकार राज्यपदावर आहे, कनिष्ठाचा कधीही होऊ शकत नाही. ती सत्य प्रतिज्ञा करण्याकरता मी शपथ घेऊन सांगतो की मी गादीवर बसणार नाही. म्हणजे शपथ राम काळापासून चालत आलेली आहे. म्हणून संत लोक शपथेचं पैदेचं अन्न खात नाही. आपण शपथेची पार्टी घेतो आणि ते जी कसे ती शेवटची भाजी. लोकांना तुम्ही चांगलं जेवायला बोलवा, नवरात्रात रोट खायला, नाही नाही मला वेळ नाही, मला वेळ नाही, शेवटची भाजी घ्यायला बरोबर येत होतो. आणखीन गरबी होता माझ्या बाईला, गरबी होती काय. बाई म्हणजे यांना आता तर बायांची सुद्धा किट पार्टी व्हायला लागली. स्वतंत्र तुम्ही करताना आम्ही काय मागे आहे. लक्षात ठेवा, त्याच्याने मुलं विचार करतात की आपली आई तिथे काही ना आपल्याला काही नाही. मुलांच्या मनात वडिलांबद्दल कमी येतं, पण आईबद्दल जास्त. आई पदार्थ केला तर आधी खात नाही, मुलांनी खाल्ल्याशिवाय चांगली आई खात नाही. मेंगलीचं वर्णन करता येत नाही. वर्णन चांगलीच होईल. म्हणून हे कौशल्या माते, तुझ्या चरणावर मी पडून शपथ घेतो. माझ्या चित्ताची घाबराट होते, माझं अंग थरथर करत आहे. भरताने शोक केला आणि भरत खाली पडला. कौशल्येने उचलून आपल्या मांडीवर भरताचं डोकं ठेवलं आणि चोळायला सुरुवात केली. भरता, मला खात्री आहे रे तुझी, इतक्या शब्द घेतो कशाला. माझ्या मनात तुझ्याबद्दल एकही संशय नाही. आणि बघ, कैकेयीला सुद्धा अभद्र बोलू नको. हे काळानं ठरवलेलं आहे, तिच्याकडून घडून गेलं. काळाने दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आज दुपारी काही लोक आले म्हणजे दादा आम्ही रात्री 8:30ची वाट पाहतोय रामायण सुरू झाल्यापासून. चांगलं आहे, वाट जरूर पहा, ऐका जरूर, पण उरलेल्या जीवनात रामायण आचरणात आणण्याचे प्रयत्न करा. याची त्याची टिंगल, निंदा, गप्पा करू नका, वाईट करू नका. कौशल्याचं रूप घ्या, कैकेयीचं घेऊ नका. सुमित्रेचं घ्या. सुमित्रा कमी बोलायची, काहीच करायचे, सांगितलं जेवढं करायचे, सांगितलं जेवढं करायचं. सुमित्रा म्हणून लक्ष्मणाला लक्ष्मण नावापेक्षा अयोध्यामध्ये सुमित्रा पुत्र म्हणून गौरवला जात होता. तर ज्या दिवशी सीता आली, तिला सुमित्रेने मुलगा घेऊन टाकला. हा घेऊन तुझा मोठा मुलगा सांभाळायला, सगळं माझं नाव चाललंय, माझं नाव चाललंय. तिला नाव सुद्धा नको होतं सुमित्रेला. त्या बाईला आपला धर्म पाळायचा असतो, तिथं असं वाटत नाही कोणी नाव घ्यावं. हे झाले बा दादा मी इतकं करतोय, कोणी मात्र नाव नाही घेत. म्हणलं ते काय बोर्ड लावतील घरा. पत्नीचं नाव घ्यायचं नाही आहे आणि पत्नीचं नाव काढायचं, ही खूप चांगलं करतो, ही खूप, असं कसं काय माणूस करेल. पण बायांची अपेक्षा तीच आहे. आणि त्यामुळे घरामध्ये कलह आहे. 4 शेगड्याने गॅस आणलाय तरी त्या बाईचं समाधान नाही. 4 शेगड्या एकच नाही. आणि आणखीन गॅस गेला तर इलेक्ट्रिकची शेगडी आहे, इंटेक काय, तरी समाधान नाही. हे घर असंच आहे, आणखीन काय पाहिजे. आणखीन काय सुविधा पाहिजे, काय कराल त्या सुविधाला. घरात प्रेम नसलं तर सुविधा उपयोगाच्या
एक तीळ 7 लोकांना वाटून खाणारा भारत आहे. लक्षात. हे माते सत्पुरुषांमध्ये श्रेष्ठ प्रतिज्ञा करणारे राम आहे. आज ते वनात गेले, त्यांच्याबद्दल पाप बुद्धी झाली आणि माझ्या नावानं त्यांना वनात जावं लागलं. कारण हा भरत जन्माला आला नसता तर आज कैकेयीला असा मोह झाला नसता आणि तिने रामाला वनवासात पाठवलं. मी झालो तेव्हाच मेलो असतो तो बरं झालं असतं. सांगा समाजाला, आपल्या पोरांना रामायण समजावून सांगा. कधीच भावांमध्ये कलह होणार नाही आणि कोणताही भाऊ आपल्या भावाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. जुने लोक, अरे कशाला याला त्याला विकतो, त्याला देऊन टाक, कमी जास्त काय करतो, पैशाला काय चाटशील, असं जुने लोक बोलतात. हा म्हणतो नाही काय भाव चाललाय. अरे भावाला भाव काय दाखवतो, भावाला भाव दाखवायचा नाही. अजून बरेच लोक आहेत 2 पैसे कमी मिळते. आपल्या पवित्र घरामध्ये, आपल्या शेतामध्ये दुसरा चोर घुसू देऊ नको असं सांगतात. दुर्जन लोक नाही असं तिथे आहेतच, पण सज्जन लोक व्यवहार करताना द्रव्य नाही पाहत, पवित्रता पाहत. भरत सांगतोय, हे माते भैया संमतीने गेला आहे. त्या दिवशी कोणी मला घ्यायला आलं असतं तर हा प्रसंग घडला नसता. नियतीने मला मामाच्या घरी पाठवून दिलं आणि माझ्या मागे अशी अनिती घडली. हे माते हा भरत शपथ घेऊन सांगतो की हा गादीवर बसणार नाही. वाल्मिकी लिहित आहे, वाल्मिकी रामायण आहे. भैया राम वनामध्ये प्रस्थान केलं तेव्हा काय म्हणाला, राम वनात गेले तेव्हा काय म्हणाला, माझी आठवण केली होती का. हो. कौशल्या म्हणाले, भरता राम सांगून गेला काय की माझ्या भरताला सुखाने गादीवर बसव. रामाला खात्री होती मी बसेल नाही. सत्य वचनी राजा दशरथांचं वचन आहे. नाही, राजा बोलले नसतील स्वतःच्या तोंडाने, या कैकेयीने असं सांगितलं असेल की राजाने मला सांगितलं तुला बोलायला हिंमत नाही म्हणून माझ्या तोंडाने सांगितलं, असं कैकेयीने सांगितलं असेल. असं राजा दशरथ बोलणार नाही. ज्ञानेश्वर माऊली समाधीला बसले, सोपान काका समाधीला बसले आणि निवृत्तीनाथ एक शब्द बोलले होते. त्यांना आपल्या शिष्यांची समाधी पाहिजे होती तरी मानव धर्माप्रमाणे एक शब्द बोलले होते. अभंग लिहिलाय, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, उर्फटे केले नारायणे. म्हणजे संत मंडळी सुद्धा मोठ्याने नंतर जावं आणि लहानाने आधी जावं मान्य करीत नाही. मुक्ताबाई गेल्यानंतर तो निवृत्तीनाथ उदास झाले होते. हे चितकले निघून गेली मला सोडून. कारण बहीण जाणं भावाच्या आधी, मोठ्या भावाच्या आधी हे सोडलं आणि शेवटी बहीण शक्ती आहे म्हणून निवृत्तीनाथ आपल्या सप्तशृंग गडावर गेले आणि सगळ्या विद्या देवीच्या पायावर ठेवल्या. याच्या पुढे तुला वाटेल त्याला ही विद्या द्यायची म्हणून मोठमोठे संत गडावर जातात आणि देवीकडून विद्या घेतात. या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण संस्थिता. आणि आपले लोक आपली गडावरची देवी सोडून देतात, भिन्नाट पडतात. कुठे चाललाय म्हणा, आसाममध्ये जायचं, गृहमंत्री गेला, मुख्यमंत्री गेला, अमुक झाला, तो गादीवर बसला, हे चालले.
आता कोणीतरी सांगून गेलं नाही मी जाऊन आलो म्हणून. असं आहे. अरे ही काही कमी नाही आहे, अर्धच पीठ आहे, पण सगळं मच्छिंद्रनाथाने ठेवून गेलं आई साहेबांवर. योग्य येईल त्याला ते. काय रूप आहे, कसं पाहिलं जातं देवीकडे. आणि ते रूप आपल्या जळगाव तालुक्यात आहे. तेच तापीच्या काठावर बसवलं आहे. कुठे भटकता? खरी कोणती? खरी कोणती? अरे काय खरी? खरी खारी खातो, खरी विचारतो. आमच्या देवीला खारा नाही इथे चालतो काय घेणार. म्हणून महाराज सांगून गेले, असा कसा अरे तुमचा जीव देव घेतो दुसऱ्याचा जीव. म्हणून संमतीनं कोणीतरी कैकेयीला बिघडवलाय. ही आधी अशी नव्हती. आम्ही सगळेचे सगळे तिच्या जो राहायचो ती चांगलं चांगलं करून आम्हाला खाऊ घालायची. अशी बुद्धी झाली कशी? आई मी कैकेयीचा पुत्र आहे म्हणून मला लोक दुराचारी म्हणते, मला चांडाळ म्हणते. पण मी तुला शपथ घेऊन सांगतो, मी गादीचा स्वीकार करणार नाही. रामाला वनात पाठवून समस्त अयोध्येतल्या पुत्रांचा द्रोह कैकेयीने केला आहे. अयोध्येमध्ये अशी पद्धत पडत नाही. आणि त्यामुळे अधर्म नाही. मी असं कधीच होऊ देणार नाही. मी गादीचा स्वीकार करणार नाही. अरे भरता, रामाने मला सांगितलंय की भरताला गादीवर तो आणि मी वेगळा नाही. ते रामाचं मोठेपण आहे. मला मोठेपण नको आहे, मला कर्तव्य पण पाहिजे. लहानाचं कर्तव्य असं आहे की त्याने मोठ्याच्या आज्ञेत राहावं. लक्ष्मण कसा गेला रामाबरोबर? तुला वाटत असेल तर शत्रुघ्नाला बसवलंय, शत्रुघ्ना मागे सर. पण हा भरत पूर्वेचा सूर्य जरी पश्चिमेला उगवला तरी सूर्यनारायणाच्या रघुकुलातल्या वंशाची शपथ घेऊन सांगतो की हा भरत गादीवर बसणार नाही. मला कोणाची अनुमती नको आहे. अधर्माला अनुमती देऊ नका. धर्माला अनुमतीचं अनुमोदन केव्हा देतो? मनुष्य सत्याच्या बाजूने. जर तुम्ही असत्याच्या बाजूने अनुमोदन दिलं तर लोक म्हणतात पैसे खाल्ले. लोक काय म्हणतात? पैसे खाल्ले. पण तुम्ही असत्याच्या बाजूने अनुमती द्या. अरे किती मिळाले? 12 कोटी का 13 कोटी का 17 कोटी? कोटीने बोलतात लोक. आता लाखाला काय राहिले? लाख रुपयाचा पगार होऊन गेलाय. कोटीने बोलतात लोक. जेवढ्याला विकला गेला रे? सरळ तोंडावर विचारतो लोक. म्हणून ते म्हणतात रामाला कोणी सल्ला देण्याचं गरज नाही आहे. राम जगाला सल्ला देण्याला आले आहे. महाराज, हे कौशल्य माते, ब्राह्मणांना जी दक्षिणा वाटली जाते त्याच्यामधली दक्षिणा जो खातो त्याला जे पाप लागेल ते मला पाप लागेल. मी जर गादीवर बसलो. सगळ्या धनामध्ये ब्राह्मणाचं धन वाईट असतं. ते कुळाचा नाश करतं. कुळाचा नाश करून देव धन तरी पचून जाईल. देव असं नाही करत. पण ब्राह्मणाचं धन नाश करून नसराबादला
एका वाण्याकडे नरसराबादचा ब्राह्मण आपल्याकडे येत होता. आपले पैसे ठेवत असत. पूर्वी काही असं बँक वगैरे नव्हती. तर त्या वाण्याला काय बुद्धी झाली कोणाला 40,000 रुपये होते. नाही म्हणे तुम्हाला देऊन टाकले म्हणे. मग तो नरसराबादला कोर्ट होतो, तुम्ही जळगावला कोर्ट नव्हतं. तर त्या कोर्टामध्ये त्याने दावा ठोकला आणि दावा ठोकल्यानंतर चाललं. आता हा गरीब ब्राह्मण याच्या बाजूने काय, पण त्या ब्राह्मणाने सांगितलं म्हणे साहेब जरी हे पैसे देत नाही तरी यांच्या घरी मी आज 5 वर्ष झाले केस चालू आहे, नेहमी पूजेला जातो. कारण हे पूर्वी प्रामाणिक होते म्हणे, आता नाही म्हणताय. त्यामुळे माझ्या यजमानाच्या घरी आधुनिक पूजन आहे. कोर्टाने तेवढंच विचारलं त्या वाण्याला, नाही का एवढे तुम्ही त्यांचे पैसे देत नाही तरी ते तुमच्याकडे आधुनिक पूजेला जाऊ नये. काल सत्यनारायण करून गेलं. आमची गोष्टी प्रामाणिक आहे. प्रामाणिक आहे असं म्हटलं यजमानानं आणि कोर्टाने पेन घेतला. यांचे 40,000 रुपये व्याजासहित परत करावे. कारण ज्याच्यावर केस केली आहे तो त्याला म्हणतो हा प्रामाणिक आहे. द्यावे लागले 40,000 व्याजासहित. नसराबादला गाजलेली केस आहे. कोर्टाने प्रामाणिक म्हणून हो खूप प्रामाणिक. अजूनही आम्हाला एक अपशब्द बोलले नाही म्हणे, फक्त ते आमच्यावर केस टाकले पण त्यांना आठवत नाही साहेब, मी दिलं होतं असं काय द्यावे लागले. पाणी भरून गेला होता. ते मुलगी माझ्याकडे शांती विद्येला यायची. त्याच्या तोंडातून निघून गेलं ते. कारण न्यायाधीश काय प्रश्न विचारेल सांगताय, कुशाल बुद्धी असते. हे लक्षात आलं. म्हणून रामचंद्र वनामध्ये गेले. निर्दय लोक ज्याप्रमाणे आपल्या घरी काही झाल्यावर खीर, खिचडी आणि बकरीचं दूध जे खातात त्यांचे पितर नरकात जातात. जर मी गादीवर बसलो तर मी त्यांच्याप्रमाणे होईल आणि माझे पितर सुद्धा नरकात जातील. आई यांची शपथ घेऊन सांगतो की मी गादीवर बसणार नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मजली परिणामी करली सेवा काही. मस्तकी तो दाना ठेविला कर, पूजना मागते तुप पावसेर. विसर